लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली। त्यामुळे विधानसभेसाठी भाजप कमालीचा सावध आहे। त्यातही संघाने भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं ठरवलंय। त्यामुळे आता रणनीतीही आखण्यात आलेली आहे। पाहूयात काय आहे संघाचा विधानसभेसाठी प्लॅन या रिपोर्टमध्ये। विधानसभेसाठी संघाचा नवा प्लॅन। केंद्रातला चेहरा महाराष्ट्रात आणण्याची रणनीती। सत्तेसाठी संघाची गडकरींना गळ। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली। त्यामुळे विधानसभेसाठी कमालीच्या सावध झालेल्या भाजपनं आता ताकही फुंकून प्यायचं ठरवलंय। त्या दृष्टीने नियोजन सुरू झालंय। त्यासाठी आरएसएसनं रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचा केंद्रीय पातळीवरील आश्वासक चेहरा विधानसभेच्या रणांगणात उतरवण्याचा सल्ला संघानं भाजपला दिल्याची चर्चा आहे। यासाठी संघानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना गळ घालण्यात आल्याचं बोललं जातंय। सकाळ वृत्तसमूहांनी जी पाहणी केली होती त्यातही असं आलं होतं की नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जर केलं तर 40% मतं बदलू शकतात। आज जी काय चर्चा चालू आहे माध्यमांमधून ती मला असं वाटतं त्या चर्चेचंच एक प्रातिनिधिक रूप आहे की गडकरींनी सक्रिय व्हावं आणि महाराष्ट्राला दिशा द्यावी। त्यामुळे गडकरींसारखा एक वेगळ्या उंचीचा वेगळी झेप असलेला नेता महाराष्ट्रात समोर आला तर निकाल बदलू शकतील। सद्यस्थितीत भाजपपुढे महाराष्ट्रात अनेक मोठी आव्हानं उभी आहेत। मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांमुळे महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची लोकप्रियता काहीशी घटल्याचं चित्र आहे। त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीत संघाच्या काही नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावावी असा सल्ला दिलाय। गडकरी यांनी केवळ प्रचारातच नव्हे तर निवडणुकीच्या नियोजनातही अधिकचं लक्ष घालावं असं त्यांचं म्हणणं आहे। आश्वासक चेहऱ्यामुळेच गडकरींवर संघाची मदार आहे। नितीन गडकरी यांचा विकासात्मक चेहरा भाजपला उपयुक्त ठरण्याचा अंदाज आहे। केंद्रातला मराठमोळा कर्तृत्ववान मवाळ चेहरा म्हणून नितीन गडकरी परिचित आहेत। गेली काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झालाय। महाराष्ट्रात सर्वच पक्षांशी गडकरींचे सलोख्याचे संबंध आहेत। शरद पवार, राज ठाकरे आणि अन्य नेत्यांशी गडकरींचे चांगले संबंध आहेत। त्यामुळे महाराष्ट्र भाजपसाठी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ते उपयुक्त ठरतील असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील परिस्थितीचा विचार करता अनुभवी नेत्यांना परत आणण्याची गरज आहे का याची चाचपणी भाजप आणि संघाचे नेते करतायत। भाजपकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। महाराष्ट्रातल्या राजकारणापासून नितीन गडकरी काहीसे लांब आहेत। त्यामुळे विधानसभेला त्यांचा सहभाग कशा प्रकारचा असेल, उमेदवारांची निवड आणि प्रचारात ते दिसणार का याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे। खरंच गडकरींनी विधानसभेसाठी पुढाकार घेतला तर मवियालाही रणनीती बदलावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।